तुम्हाला सीएसकेच्या टीम मधला एक उत्तम फलंदाज माहितच असेल, क्रिकेटच्या विश्वातला एक आक्रमक फलंदाज सुरेश रैना. मात्र सुरेश रैना सध्या ईडी कडून केल्या जाणाऱ्या चौकशीमुळे चर्चेत आलाय. 1xBet या बेटिंग ॲपने गेल्या डिसेंबरमध्ये सुरेश रैना याला ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केलं. सुरेश रैनाची भागीदारी अनेक लोकांना बेटिंग करण्यास प्रवृत्त करेल असा त्यांचा उद्देश होता. मात्र ईडीने अशा ॲप्स आणि बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्यांवर कठोर भूमिका स्वीकारल्याने अनेक सेलिब्रिटी जे अशा ॲप्सची जाहिरात करतात त्यांच्यावर कारवाई सुरू केली. त्यांच्यातच एक सुरेश रैना. सुरेश रैनाला ईडी कडून समन्स बजावण्यात आले आणि आज 13 ऑगस्टला त्याला दिल्लीमधल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिलाय. याआधी ईडीने पॅरीमॅचच्या मुंबई, हैदराबाद, जयपूर, दिल्ली एनसीआर, सुरत आणि मदुराईमध्ये 15 जागांवर रेड मारली. हे प्रकरण 2024 मध्ये मुंबईमधल्या एका पोलीस ठाण्यात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरू झालाय. ग्राहकांकडून पैसे गोळा करून त्यांना बेकायदेशीर खात्यात जमा केले गेले आणि अनेक एजंट्सद्वारे वितरित केले गेले. ही रक्कम जवळपास 2000 कोटीची असू शकते असं एका वृत्तावरून कळलंय. आणि या बेटिंग ॲपचा सुरेश रैना ब्रँड अँबॅसिडर असल्यामुळे या प्रकरणात त्याचा जबाब घेतला जातोय. त्याचसोबत सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली. आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्सच्या टीम मध्ये सुरेश रैनाची पुन्हा एंट्री होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात सुरेश रैनाचा हात असेल का? 2026च्या सीएसकेच्या टीम मध्ये सुरेश रैना दिसेल का? कमेंट करून नक्की कळवा.